कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर किमो झाली त्याबद्दल काय सांगितलं नाही तुम्ही? त्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय, तेच मी बोलणार आहे आता तुमच्या. काय झालं? तुम्ही बोलवलं का? हो, मला जरा तुमच्याशी अमोलबाबत बोलायचं होतं. काय झालं डॉक्टर? काय सिरियस नाही ना? सांगतो. आपण आज अमोलला केमो सुरू केली आणि आजच आम्हाला निदान झालंय की अमोलचा आजार आता तिसऱ्या स्टेजला गेले. डॉक्टरराव काय बोलताय तुम्ही? अहो अमोलचे उपचार सुरू केलेले ना आपण. हो, पण उपचार सुरू करायला उशीर झाला आपल्याकडून. खरं तर तुम्ही यापूर्वीच अमोलला ऍडमिट करायला पाहिजे होतं. एक मिनिट, आता पुढे काय? आपण अमोलची ट्रीटमेंट कंटिन्यू करूयातच, पण त्याचं शरीर या ट्रीटमेंटला कसं रिॲक्ट होतं हे नाही सांगता येणार आता आपल्याला. डॉक्टर, जे काय ते स्पष्ट बोला. अमोल वाचू शकल का नाही? नाही सांगता येणार. हा आजार आता तिसऱ्या स्टेजला गेलेला आहे आणि अमोलचे वाचण्याचे चान्सेस आधीपेक्षा कमी झालेले. आपण केमो केलाय त्याचा काहीतरी परिणाम होईलच ना या ठिकाणी. हे बघा, मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना भरपूर प्रश्न पडलेले आहेत, पण या प्रश्नांची उत्तर आता वेळच काय ते देऊ शकेल. हा आजारच असा आहे की यात कोणाचं शरीर कसं रिॲक्ट करेल हे नाही सांगू शकत आपण. डॉक्टर तुमचा अनुभव काय म्हणतोय? डॉक्टर, जे काय ते स्पष्ट बोला प्लीज. मी आता एवढंच सांगेन की अमोलची परिस्थिती आता खूपच नाजूक आहे. त्याला उपचार देणं एवढंच आता आपल्या हातात आहे. बाकी सगळं वेळेवरच सोडावं लागेल. अमोल वाचणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मॅडम, अमोलच्या जीवाला धोका वाढला हे नक्की आहे आणि तो वाचू शकतो का नाही या प्रश्नाचं उत्तर मला पण नाही माहिती. डॉक्टर, तिसऱ्या स्टेजच्या पेशंटमध्ये केमोचे किती परिणाम दिसून येतात? खरं सांगायचं तर आजच्या केमोचे या आजारावरती किती परिणाम होतील हे सांगणं जरा कठीणच आहे. हे बघा, तुम्ही धीर सोडू नका. हे सगळं सांगणं माझं काम होतं आणि ते मी केलंय, पण म्हणून तुम्ही घाबरून जायचं काय कारण नाही. आपण प्रयत्न करूच. अमोलसाठी आमच्याकडची बेस्ट ट्रीटमेंट आम्ही देऊ त्याला. मी येतो. अहो, तुम्ही सांभाळा ना स्वतःला. आपण तसं धीर सोडलं तर कसं चालेल? अगं काय होऊन बसलं गे? आता काय करायचं आपण? हे सगळं ना माझ्यामुळेच झाले. माझंच डोकं ठिकाणावर नव्हतं. मी जर आधी सांगितलं असतं ना तर अमोलला वाचवू शकलो असतो आपण. आता कसं माफ करू मी स्वतःला? कसं करू? रुपाली अगं शांत हो. भाऊजी, आपण माझ्यामुळेच अमोलची ही परिस्थिती झालीये. आतापर्यंत मी फक्त चुका करत आलीये, पण ही चूक ना आपल्याला सगळ्यांना लय महागात पडणार आहे. खरंच महागात पडणार आहे. कशी माफी मागू मी तुमची? कशी मागू? रुपाली
रुपाली अगं तू शांत हो ना जरा. पण हॉस्पिटलमध्ये आहोत, जरा भान ठेव. देवाने माझ्या पोटी मूलबाळ का दिलं नाही ना ते आत्ता कळतंय मला. मी जबाबदारीनं वागलीच नाही. अमोलची ही परिस्थिती ना माझ्यामुळे झाली. अगं रुपाली, अगं असं काय विचार करतेस तू? हे बघ, अगं अमोलला जे काय झाले त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करण्यापेक्षा अगं त्याला आपण बरं करण्यासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करायला पाहिजे आता. होय, आता कुणामुळे झालं याचा विचार करून काय उपयोग होणार आहे? अहो रुपाली ताई, तुम्ही सांभाळा स्वतःला. हे बघा, छोट्या सरकारांबद्दल हे सगळं लपून आपण खूप मोठी चूक केली आहे, हे खरं आहे. पण त्याबद्दल आता विचार करण्याची ही वेळ नाही आहे हो. छोटे सरकार आता खूप नाजूक स्टेजला आहे. त्यांना आपण कसे बरे करू याबद्दल आपल्याला विचार करायला हवा. खरंय आत्या, अर्जुन, तुम्ही खचून जाऊ नका. आपला अमोल खंबीर आहे. तो धीर नाही सोडणार. बापू हळूहळू अवसान करून जाते हो. काहीच कसं घडत नाही आपल्या बाजूनी. बरोबर बोलते आप्पी. जेव्हापासून या अमोलचं आजारपणाचं कळलंय ना, एक गोष्ट दडू आहे ना, एक. असा विचार का करताय तुम्ही? अरे आपणच असं म्हणायला लागलो तर त्या लहान लेकरांना काय करायचं मग? कदम चालून बुजून नाही करत मी. नको ते विचार त्या डोक्यात. माझ्यासाठी लय अवघड झालंय हे सगळं. मला अर्जुन, अरे असं कसं म्हणतोस तू? आपण विचार करून बोलून आपल्याला एवढा त्रास होतोय, पण आपल्या चिमुकला अमोल तो आजाराचा त्रास सहन करतोय बाळा, ते भोगतोय. देवा, अरे काय खेळ लावलाय देव तू? अरे लहान जीव आहे रे त्याचा. त्याची जरा पण दया येत नाही का तुला? बापा काय झालंय बघा की आपल्या अमोलला. अरे दीपू, आता तू असं का बोलतोयस? अहो बापू, अमोलच्या बाबतीतच देव एवढा का कठोर झालाय? मी नाही हो हे सगळं सहन करू शकणार बापू. अहो तुम्ही असं का विचार करताय? हे बघा, आपल्या छोट्या सरकारांना काहीच नाही होणार, काहीच नाही होणार. दिप्या, अरे सांभाळ की स्वतःला. अप्प्या, वाईट वाटणं साहजिक आहे, खचून जाणं साहजिक आहे, पण अगं तुला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. असं हातपाय गाळून कसं चालेल बा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.